बरोबर कशी तुम्ही सगळे आशा करतो खाऊन मस्त मजा झाली मी पण मस्त मजेत आहे. तर हे बघा आता आपण उतरलोय कांदिवली स्टेशनला. गरीब पण आहेत जे काय मस्त. आता जास्त नाही भावांनो फक्त 1.5 किलोमीटर चालायचं आहे. काय मॅपचं कधी ऐकून आहे कधी नाही. चला जाऊ दे मित्रांनो मोटिवेशन कमी नाही करायचं. आता पटकन शूज घालतो आणि जाऊया आपण परत हॉस्टेल फिरायला म्हणजे हॉस्टेल बघायला आणि त्यानंतर डायरेक्ट कॉलेजला. जे काय आहेत आपण आहेत भाई आपण लय भारी. चला निघूया. भाई यार काही म्हणा एक मोठी चूक केली मी. थोडं फ्रेश अप होऊन तरी यायला पाहिजे होतं यार. खूप अंडर कॉन्फिडंट फील होतं आहे. होईल आहे सध्याला हे कॉलेज आहे असे स्टुडंट्सचे बघून. पण काही नाही एखादा बघतो आपल्यासारखं वाईट मॅच झालेला पोरगा. त्यानंतर जाऊया कॉलेजमध्ये एंट्री करूया बघूया ओरिएंटेशन कसं काय ते अटेंड करूया मस्तपैकी. मला वाटतं मध्ये फोन तर बिलकुल अलाउड नसेलच आणि जरी असला तरी पहिल्या दिवशी असं फोन काढूनच निघणं म्हणजे लई चुकीचं दिसतं. त्यामुळं बघतो जेवढं लपू शूट करता येईल तेवढं करतो आणि परमिशन जर असलीच तर करतो. पण भावांनो चुकून काय तोंडातून शब्द निघाले नाही अंडर कॉन्फिडंट आणि मी हट यार माझ्यापेक्षा कॉन्फिडंट कोण आहे इथं. माझ्या एवढा स्ट्रगल कोणी केलं बकाजांनी केला पण फेकायला मनाला सॅटिस्फाय करायला बरं पुन्हा माणसाला माझा इगो आला म्हणून. पण नाही हां कशाचं कॉन्फिडन्स बिलकुल काही नाही. आता डायरेक्ट जाणार कॉलेजमध्ये बसणार ओरिएंटेशन रूममध्ये आणि बघणार कोणी बाहेरचं भेटतंय का फ्लॅट PG रूम वगैरे करायला. ठीक आहे ना. आणि हेच आपलं सेल्फ डेव्हलपमेंटचा प्लॅन होता. चलूया थोडं प्लॅननुसार. तर भावांनो तुम्हाला 3 मी गेस देतो की माझं कोणतं कॉलेज असेल. सगळ्यात पहिल्यांदा तर हे बघा हे आहे NMIMS. लई लोकांचं सपन या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला. समोरचं ते पांढरी बिल्डिंग आहे ते आहे मिठीबाई कॉलेज आणि त्यालाच चिटकून जी बाजूची पांढरी बिल्डिंग आहे ते आहे उषा प्रवीण गांधी UPG कॉलेज. हे 2 मीडिया कॉलेजेस आहेत आणि हे मॅनेजमेंट काहीतरी दुसरं कॉलेज आहे. तुम्ही गेस करा माझं कॉलेज कोणतं असेल. मी सध्याला कुठं चाललो यार. हां गेस करा त्याचं तुम्हाला कळलंच नाही ना मध्ये गेलं पण तोपर्यंत करा कमेंटमध्ये लिहा काय वाटतं तुम्हाला. हॅलो हे असं पहिलं कॉलेज असेल त्याच्या कॅम्पसमध्ये पळत कॉलेज चेंज होतं. इकडे UPG इकडं तर स्टुडंट यायला सुरुवात झाली. आपण जाऊया मध्ये बघूया काय प्रोग्राम असतो ओरिएंटेशन. एंट्रन्स आहे कॉलेज छोटंसं काम करून येऊया आपण नंतर जाऊ कॉलेजमध्ये. चल कैंपस में चलते चलते कॉलेज बदल जाएगा. लास्ट टाइम मी आलेलो ना. हां
वडापाव बिना कलेश करके देते हैं, बिना कलेश करे। वडापाव गल नाही मालूम तुझे? हां ती भांडणारी बाई वडापाव कलेश। हां अरे मैं पे करता ना यार। फ्री और पेड दोनों फेस्टिवल्स होते हैं, इंडियन इंटरनेशनल साल। सो वहाँ यू कैन सेलिब्रेट। उसके अलावा हमने मामी में भेजा है ये साल। After this, after you do the course, what are you doing in your life? हां हां आता वेस्टर्न बॉक्स जाऊ कसं तुला कोणतं स्टेशन जायचं? समोसा द्या ना काका। भावांनो आता आलो आहे मी रूमच्या जवळ, इकडे समोरच आपली रूम आहे। तर आता सगळं थकून हारून आलेलो आहे। आजचा दिवस खूप खूप बेजारीवाला होता। मेन म्हणजे ट्रेनच्या लोकलच्या वर खाली करणं, नंतर पायऱ्या इतक्या वर खाली करणं, इतकं फिरणं, नंतर कांदिवलीमध्ये इतकं फिरला तिथं पण काय नाही सापडलं आपल्याला। ते फोन पण उचलला गेला, तिथला ओनर आजूबाजूला कोणाला माहीत नाही, ती प्रॉपर्टीची हुडकू लागलात ती। त्यानंतर अंधेरीमध्ये आम्ही 4-5 किलोमीटर फिरलात, तिथं पण जे मॅपवर जे लोकेशन होती ती पण दाखवली नाही। आता समजा नाही काय करावं। आता इथं अजून 1-2 दिवस थांबावं लागेल आणि उद्या अजून परत शोधायला निघावं लागेल। बेजारी झाली पण आपला काय फरक नाही पडत भाई, आपने चूज की वही मेहनत है, करते जाएंगे। हाँ तर मित्रांनो आता आलोय मी रूमवर। भाई साहब असा दिवस लय मेहनतीचा गेला यार। पुण्यामध्ये पण बकडवा एवढं फिरलो असेल मी, पण इथले ह्युमिडिटी इतकं गरम असं थोडं कधी कधी बसल्या बसल्या अंगाला घाम येतं यार, एवढं वेगळं होतं इथलं वातावरण। पण काही नाही, हळूहळू आपल्याला सवय होईल। तशी मुंबई जेवढी स्ट्रगलिंग वाटते का नाही तेवढी शांत पण आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी। तर मग असं म्हणायला ना पाहिजे की लई खराब आहे वगैरे काही। आपलं महाराष्ट्रातली सिटी आहे भाई, आपली मुंबई आहे, मस्तच आहे। हा पण अशा दिवसातून काही गोष्टी लई शिकल्या ब्रो। त्यातल्या 5 गोष्टी तुम्हाला सांगतो। सगळ्यातली पहिली गोष्ट आहे भाई साहेब, गुगल मॅपवर कधी भरोसा ठेवू नका भाई, कधी नाही।
आता मला माहिती, तुम्ही म्हणाल की मॅक्सिमम टाइम तर बरोबर दाखवतो, मी तुम्हाला म्हणतो ना 99 टाइम्स बरोबर दाखवतोय. पण जे एक टाइम असतं का जेव्हा तुम्ही 100% बिलीव्ह करता की हा आता पण बरोबर दाखवलं आणि तुम्ही विदाऊट बॅकअप प्लॅन चालायला निघतात, तेव्हाच काहीतरी मोय होते. आणि जे रस्ता दाखवते का मॅप तिथं कधी रस्ताच नसते. मग पुन्हा मध्ये दाखवले तर खरं रस्ता कुठे गेला. हे आज झालं माझ्यासोबत सकाळी कांदिवलीमध्ये. तर त्यामुळं गुगल मॅपवर कधीच असा एवढा आंधळा विश्वास ठेवू नका. एक बॅकअप प्लॅन ठेवा की तिथं जर नसला किंवा ते हॉस्टेल जर नसलं तर काय करायचं, त्यापेक्षा एक कॉल करून जाणं कधी पण प्रिफर केलं जाईल. दुसरी चूक हां, कधीच हे करायचं नाही यार, म्हणजे एखादी गोष्ट अवघड असली का सोडून द्यायची नाही, चॅलेंज घ्यायचं. आता मला पण लोकलमध्ये का नाही एकदा ही जाऊ द्या यार, ती जाऊ द्या, हिच्यात लय गर्दी यार, हिच्या पुढच्याच जाऊया, असं होऊ लागलं. मग मनामध्ये थोडंसं गेम खेळलं, पुन्हा म्हणलं की यार नाही बाई, आता हिच्यात नाही गेलं तर मी कधी आयुष्यात सक्सेसफुल होणार नाही. जे आपले मुलं करतच असतात बसल्या बसल्या, त्याला थोडं सिरियस घ्यायचं आणि चढायचं. मग काय, किती अडचणीत चढायचं, उतरायचं, जे स्टॉप आहे तिथं उतरलं, जी फिलिंग येते का नाही, जी विल पॉवर वाढते का ना, भाई साहब कर दिया यार, वो सॅटिस्फॅक्शन जरुरी आहे भाई, वो सॅटिस्फॅक्शन लेना चाहिए. आणि तिसरी चूक हां, जर तुम्हाला कुठं फ्लॅट किंवा रेंटवर काय बघायचं असलं का, नो ब्रोकर वगैरे तुम्ही सर्च करता, भाई एक तिथे ॲपचं सबस्क्रिप्शन घ्या किंवा ते ॲप वापरणं सोडून द्या भाई. पण ते सबस्क्रिप्शन न घेता जे मॅप कॉपी करून गुगल मॅपवर, म्हणजे लोकेशन कॉपी करून गुगल मॅपवर पेस्ट करून जे जाता का तुम्ही, भाई साहेब बिलकुल जाऊ नका. आम्ही तेच केलं. सबस्क्रिप्शन घेतलं नाही मॅपचं आणि मॅपचं लोकेशन कॉपी केली आणि गुगल मॅपवर पेस्ट केली. आम्हाला वाटलं दाखवली एक्झॅक्ट लोकेशन. भाई साहेब 5 किलोमीटर जाऊन कळालं. हा काय म्हणजे अशी एवढी इतकी VIP सोसायटी होती का नाही. आणि मॅप नो ब्रोकरवर दाखवू लागलं 5,000 पर मंथ रेंट. वाव म्हणलं गुगल नो ब्रोकर, वाव. हा, तर ही बी एक चूक तुम्ही कधी करू नका. आणि किती चुका झाल्या आता, 4 झाल्या का, 5वी कोणती आहे, नाही 4थी कोणती आहे, विसरलो मी. हा, माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल का, सबस्क्राईब करा. नसेल केलं तर ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. तर ठीक आहे, पार्ट 2 आहे का पार्ट 1 आहे, माझं म्हणणं होतं की याला पार्ट 2 मध्ये बनवावं. पण ठीक आहे, व्हिडिओ छोटा झाला असेल तर एकच पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जाऊ द्या, आता मुंबईमध्ये अजून बक्कळ मला काही सिरीज पण बनवायच्यात आणि बक्कळ फिरायचं पण आहे. व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि तुम्ही शेअर करीनात मग व्हिडिओ कशाला बनवू मी. तुम्ही व्हिडिओला शेअर करा आधी, हां, नंतर बाकीचे व्हिडिओ बनवतो. तर ठीक आहे, टाटा बाय बाय, सी यू गाईज.